आता वरुड आणि मोर्शी तालुक्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू। आता घरी लावा सोलर सिस्टीम आणि इलेक्ट्रिक बिलापासून व्हा आजच मुक्त। आता सोलर सिस्टीम वर मिळत आहे गव्हर्नमेंट सबसिडी आणि तसेच टॅक्स मध्ये सवलत। तर सोलर सिस्टीम बसवल्यास मिळणार नेहमीच्या इलेक्ट्रिक बिलापासून मुक्तता। कॉल करा शिवानी एंटरप्राइजेसला आणि आपल्या घरी व दुकानात किंवा शेतात बसवा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा नेहमीच्या इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त। संपर्क करा विजय आमले आणि सोमेश आमले। आमचा मोबाईल नंबर 9323 82 86 06 88 05 03 96 55। वरुड शहरातून एक आताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। आपण बघू शकतो शेकडोच्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावरती उतरलेले आहे। वरुड तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन हे सगळे शेकडोच्या संख्येने जे विद्यार्थी आहेत ते केदार चौक परिसरात आलेले आहे। या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करणं सुरू आहे। हा मोर्चा नेमका कशासाठी आहे याबद्दल आपण बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत। कशासाठी हा मोर्चा काढलेला आहे? आज आम्ही हा मोर्चा खरं तर तुम्हाला सांगतो, आम्ही सरकारची सर्वात पहिले सत्यता जी आहे ती स्वीकारतो। सत्यता अशी की तुम्ही आम्हाला लाखोच्या स्वरूपामध्ये नोकरी देऊ नाही शकत, आम्ही पहिली गोष्ट मानतो। पण तुम्ही जर 4,500 पदसुद्धा काढत असाल आणि 4,500 मध्ये तुम्ही आमचे पद विकल्या जात असाल तर आम्ही हे खपवून घेणार नाही। त्याच्यामध्ये वारंवार घोळ होतोय। आम्ही आज मोर्चा काढला, फक्त तलाठी भरतीचा पेपर फुटला म्हणून मोर्चा काढला नाही। आताच मागच्या हप्त्यामध्ये PhD फेलोशिपचा पेपर फुटला, नंतर 19च्या तलाठीमध्ये पेपर फुटला, मुंबई पोलीस भरतीचा पेपर फुटला, TET शिक्षक भरतीचा पेपर फुटला। इतका महाराष्ट्र प्रगत असल्यानंतर मला प्रश्न पडतोय की आपण जर एक साधा ऑनलाईन परीक्षा पेपर घेऊ शकत नाही तर मला हे महाराष्ट्राची लाजीरवाणीची होण्याची परिस्थिती आहे। ज्या पद्धतीने वारंवार पेपर फुटीचे प्रकरण समोर येत आहे, जलसंपदा विभाग असो किंवा वनरक्षक असो, राज्य उत्पादन शुल्क असो किंवा आत्ताच नुकतीच झालेली तलाठी भरती असो, आणि विशेष करून आपल्या नागपूर युनिव्हर्सिटीचा फेलोशिपचा पेपर यांनी फोडलेला आहे। विद्यार्थ्यांना वारंवार संकटांना सामोर जावे लागत आहे। अरे आम्ही आता अभ्यास करायचा की रस्त्यावर उतरायचं यांचा निषेध करायचा, कशा पद्धतीने हे सरकार चालत आहे। माननीय महोदयांनी सांगितलं, तुम्ही जर आमच्या सरकारवर दोष दाखवाल किंवा विरोध दाखवाल तर आम्ही तुमच्यावर पुरावे दाखवू, गुन्हे दाखल करू। त्या पद्धतीने आमचा ह्या सरकारचा निषेध आहे। आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहोत। काय सांगणार सर? सर मी म्हणत आहे काय TCS आणि IBPS ही परीक्षा पहिले बंद झाली पाहिजे, ऑनलाईन पद्धत बंद झाली पाहिजे आणि 2024 मध्ये या सरकारची गाठ आपल्याचीच आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। निवडणूक जर तुम्ही त्यांना केली तर डबल त्यांची निवडून येणार, आपण जर निवडणूक केली नाही तर ते निवडून येणार नाही। बस त्या सरकारला एकच सांगणं आहे की त्यांची गाठ आमच्याची। बघू शकतो विद्यार्थी आता आक्रमक झालेला आहे, काही शिक्षक देखील आपल्यासोबत आहे। काय सांगणार सर? आज मोर्चामध्ये समाविष्ट व्हावं लागत आहे। मुलं ज्या पद्धतीने अभ्यास करत आहे आणि जर प्रकरण घडत असेल तर मुलांचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कमी होतो आणि त्या कारणाने सरकारने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे। TCS IBPS त्या 2019 मध्ये सुद्धा जर पाहतो आपण, जे महापोर्टल आलं होतं ते सरकारने बंद केलं आणि पुन्हा अधिक ऑनलाईन TCS IBPS त्यांनी चालू केलं। हे जर असंच जर चालू राहिलं तर ते मुलांचा जो कॉन्फिडन्स आहे किंवा जे या क्षेत्रामध्ये जे मुलं येणार आहे ते तर एक प्रकारचा तो म्हणजे जे क्वालिटीचे मुलं आहेत ते भेटणार नाही, ठीक आहे। आणि जर मुलं जर पैसे देऊन जर लागत असाल तर तो लोकांजवळून सुद्धा पैसे खाणार, ठीक आहे। लोकांजवळून जर तो पैसे खाणार तर मग ते भ्रष्टाचार जे सिस्टीम आहे ते अधिक भ्रष्ट होणार। त्या कारणानं हे जे सिस्टीम आहे हे तुम्ही पूर्ण बदलायला पाहिजे। हे सगळे TCS IBPS हे बंद करायला पाहिजे, हे सगळे MPSCला द्यायला पाहिजे आणि MPSCला सुद्धा अधिक सक्षम करणं आवश्यक आहे। काय सांगणार सर मला हे सांगायचं आहे की नुसतं या भावना जमलेल्या विद्यार्थ्यांच्याच नाही तर राज्यव्यापी त्याच्यामागे जे पॅरेंट्स आहेत त्यांचे शेतीमजुरी करतात, काही शेतकरी आहे आणि त्यांच्या भावना, त्यांचे जे विश्वास असते की माझा मुलगा कुठेतरी डिग्निफाईड लाईफ देईल, त्याच्यावर सुद्धा हा एक प्रकारे अन्याय आहे। अन्याय कुठेतरी फी जी आकारली आहे त्यांनी 1000 रुपये किंवा तत्सम जी फी आहे, आपण बघतो की UPSC किंवा MPSC मध्ये सुद्धा एवढी फी नसते आणि वर्ग 2 वर्ग 3 मध्ये एवढी फी का? सोबतच एक प्रकारे राजस्थान पॅटर्न राबवा तुम्ही आणि याच्यामध्ये पारदर्शकता आणा, हीच आमची मागणी। आपण बघू शकतो काही विद्यार्थ्यांनी आपल्यासोबत आहे। ऑनलाईन परीक्षा रद्द झाली पाहिजे का? रद्द झाली पाहिजे, कारण गोष्ट अशी आहे की हा भारत देश आहे आणि यात तलाठी 1000 रुपयात
कलेक्टर 100 रुपयात. हा कुठला नियम आहे यांचं म्हणणं? आम्ही मान्य करतो तुम्ही 1000 रुपये घ्या, पण त्यात आम्हाला आउटपुट तर द्या. तुम्ही पेपरफुटी प्रकरण करून राहिले, मग आम्ही काय करा? सरकारला तर एकच म्हणायचं आहे, आमच्या भविष्याला धक्का लागला, तुमच्या खुर्चीला कसा धक्का लागते पाहूनच घ्या. आपण बघू शकतो ह्या विद्यार्थ्यांचा आवाज आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थी आलेले आहेत. झालं पाहिजे तलाठी व TCS व IBPS ही परीक्षा रद्द झाली पाहिजे व MPSC आयोगाकडे ही परीक्षा सरळ सेवा इतर सर्व सरळ सेवा परीक्षा MPSC आयोगाकडे दिल्या पाहिजे. काय सांगणार? रद्द झाली पाहिजे का परीक्षा ऑनलाईन? हो, ऑनलाईन परीक्षा रद्द झाली पाहिजे, कारण विद्यार्थ्याचा जो आक्रोश जो आम्ही मांडला आहे, कारण IBPS आणि TCS जे कंपनी परीक्षा घेत आहे आणि आम्हाला तो सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा तो खर्च आहे तो परवडून नाही राहिला, त्याच्यामुळे परीक्षा रद्द झाली पाहिजे असं मला वाटतं. आपण बघू शकतो, आपण विद्यार्थ्यांच्या भावना जाणल्यात, शिक्षकांच्या भावना जाणल्यात. जो परीक्षेमध्ये घोळ होतोय त्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. वरुड शहरातील तहसील कार्यालय येथे निवेदन देऊन वरुड तहसील कार्यालयामार्गे पांडुरनाथ चौक ते केदार चौक पर्यंत हा मोर्चा काढण्यात आलेला होता. सध्या हा मोर्चा वरुड शहरातील महात्मा फुले चौक परिसरात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला हारार्पण करून या ठिकाणी हा निषेध व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन सागर निंबोरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड.